या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। लाल बहादूर शास्त्री प्रशाला, दिंडोरी, तालुका दक्षिण सोलापूर या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजनासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे वेळोवेळी सुनावणी होऊन शिक्षण उपसंचालक पुणे यांनी 11 ऑगस्ट 2023 व 18 जुलै 2024 रोजी पत्र देऊन संगीता शिवकिरण हत्तरगे, सहशिक्षिका श्रीशैल हिरापुरे शिपाई, लक्ष्मण पंडित गोविंदे शिपाई व इतर यांचे समायोजन करून वेतन अदा करण्याबाबत पत्र दिले आहे। त्याचप्रमाणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी देखील 28 एप्रिल 2025 च्या पत्रात संबंधित कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत कळवले आहे। असे असताना देखील यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तत्वावरील करावे असे पत्र 12 सप्टेंबर 2025 रोजी दिले, मात्र अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने लाल बहादूर शास्त्री प्रशाला, दिंडोर, तालुका दक्षिण सोलापूर येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज सहकुटुंब जिल्हा परिषद पूनम गेट येथे बेमुदत उपोषणास सुरुवात केल्याची माहिती यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिली। माझं नाव श्रीशैल हिरापुरे। 2000 पासून लाल बहादूर शास्त्री प्रशाला दिंडोर येथे आम्ही ड्युटी केलेलं आहे। आता जगताप साहेबांनी आम्हाला ऑर्डर दिलेला आहे आणि त्याची जागा रिक्त आहे। ऑर्डर दिला असताना सुद्धा मुख्याध्यापकांनी आम्हाला रुजू करून घेणार, शाळेवर गेलं की दमदाटी करतात, आखलून देतात। त्याचा विचार करावा, आम्हाला न्याय मिळावा एवढं जमते विनंती। काय मुख्याध्यापकचं नाव वगैरे? बंडकर, गणेश बंडकर, गणेश देवदास बंडकर। या संदर्भात पोलीस स्टेशनला वगैरे काय तक्रार होती? पोलीस स्टेशनला बी दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि चेअरमन साहेब सुद्धा सांगितलं आहे, तरी ऐकायला तयार नाही। तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे? फक्त आम्हाला रुजू करून घ्यावं आणि पेमेंट करावं एवढंच आम्हाला विनंती आहे। किती वर्षापासून पेमेंट प्रलंबित आहे? एकदा दिलं नाही, ऑर्डर दिले तर आम्ही गेलो शाळेवर आठवलं नाही दिली। 2000 पासून आम्ही ड्युटी चालू करतो, आपलं सगळं आहे आमचं। मी संगीता शिवकिरण हत्तरगे, सहशिक्षिका लाल बहादूर शास्त्री दिंडोरमध्ये आहे आणि मी 2000 पासून तिथं ड्युटी करत होते। आता इथं मला त्या शाळेतून काढून टाकलेलं आहे, तरी मला समायोजन करून घ्यावं शाळेचं आणि मला माझी ऑर्डर काढून मला सेवेत रुजू करून घ्यावं। कशा संदर्भात शाळेत काढून टाकले काय? उपसंचालकांनी ऑर्डर दिल्या, उपसंचालकांनी आम्हाला ऑर्डर दिलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।